जळगावच्या सराफ बाजारावर अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा परिणाम झाला आणि त्याच कारणामुळे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। नेमकी घसरणीची कारणे काय यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सर्व व्यावसायिक आहेत। दादा काय सांगणार, सोन्या चांदीचे दर प्रचंड घसरत आहेत, नेमकी कारणं काय आहेत, पुढचा काळ कसा राहणार? सोन्याचे भाव 23 दिवसात जवळजवळ 34,000 रुपयांनी कमी झालेले आहे आणि चांदीचे भाव 85,000 रुपयांनी कमी झालेले आहे। मागील 40 वर्षात ही सर्वात मोठी घसरण आहे। एका दिवसाचा आपण विचार केला तर सोन्याचे भाव जवळजवळ 8,000 रुपयांनी कमी झाले आणि चांदीचे भाव 20,000 रुपयांनी कमी झालेले आहे। जे इराण आणि USA जे ऑइल जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जे ऑइल क्रायसिस आले त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये डिस्ट्रप्शन आलेलं आहे। कुठेतरी महागाई वाढते आहे, प्रत्येक गोष्ट हळूहळू महाग होत चालली आहे आणि महागाई वाढल्यामुळे जे सोन्यामध्ये जी सेफ हेवन जी डिमांड होती ही डिमांड कमी होते आणि मॉनेटरी पॉलिसीज बँकचे जे आहे तेही जे 2026मध्ये जे इंटरेस्ट रेट जे कमी होणार होते तेही आता कमी नाही होणार आहे। उलटं महागाई बघून इंटरेस्ट रेट वाढायची शक्यता आहे। तर या सर्व फॅक्टरमुळे सोनं एक नॉन यील्डिंग ॲसेट म्हणून आता झालेलं आहे। त्यामुळे इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये सातत्याने कमी होते आणि 1,70,000पासून आज सोन्याचे भाव 1,36,500पर्यंत आलेले आहे। दादा युद्ध सुरू झालं अमेरिका इराण तेव्हापासूनच हा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे का? हो, जनरली जेव्हा युद्ध घडलं आहे तेव्हा सोनं स्ट्रॉंग झालेलं आहे। पण यावेळेस या युद्धामध्ये ऑइल प्राइसेस वाढल्यामुळे महागाई वाढली आहे आणि त्यामुळे सातत्याने सोन्याचे भाव कमी होत आहे। दादा काही ठिकाणी जे सराफ व्यावसायिक आहेत त्यांची देखील चिंतेची बातमी आहे, कारण बऱ्याचशा सराफ व्यावसायिकांनी, तुम्ही असेल किंवा इतरांनी आपल्या मार्केटमध्ये चांगल्या भावात सोनं खरेदी केलं होतं, विक्रीसाठी भाव वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र आज भाव खूप कमी झालेले आहे, त्याच्यामुळे सराफ व्यावसायिकांचा पण तोटा कुठेतरी पाहायला मिळतो आहे। हो, ऑफकोर्स आता सोन्याचे भाव ऑफकोर्स प्रत्येक ज्वेलरने सोनं घेतलं आहे, प्रत्येक भावात सोनं घेतलं आहे। जेव्हा 1,80 भाव होता तेव्हाही ज्वेलरने सोनं घेतलं असतं, 70 होता, कारण की सर्व व्यावसायिकांना भावाचा विचार न करता रोजच्या रोज सोनं घ्यावं लागतं आहे। कुठेतरी हा एक नोशनल लॉसच आहे, कारण की आम्ही जेव्हा सोनं विकत घेता तेव्हा आम्ही पण करंट रेटमध्ये घेता आणि 1-2 दिवसानंतर भाव कमी झाल्यावरती ते कमी भावातच विकावं लागतं, तर तो एक प्रकारे तो एक लॉसच आहे। पुढच्या काळात काय वाटतं दादा, युद्ध सुरू राहिलं किंवा युद्ध संपल्यानंतर परत भाव वाढतील काय? आता जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत तर मार्केट अनस्टेबल राहतील, खूप व्हॉलेटाईल राहतील। एका महिन्याची मुवमेंट व्हायची ती आता एका तासात व्हायला लागली आहे। कुठेतरी सोन्याचे भाव जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत अनस्टेबल राहतील, पण युद्ध थांबल्यावरती एक स्टेबिलिटीची शक्यता आहे आणि परत सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे नंतर। तर आपण बघितलं तर गेल्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी दिवसामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली। 1,70,000 रुपये 70,500 एवढा भाव 1 मार्चला होता आणि आज जर विचार केला तर 1,36,500 एवढा भाव आहे। त्यामुळे 1,70,000च्या भावात सोनं खरेदी चांदी खरेदी केलेला सराफ व्यावसायिकांना देखील त्याचा मोठा तोटा हा सहन करावा लागतो आहे। दुसरीकडे ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असली तरी मात्र गुंतवणूकदार आणि सराफ व्यावसायिकांसाठी ही घसरण जी आहे मोठी चिंतेची बाब समजली जाते आहे। मात्र आतापर्यंत जर विचार केला तर कमी दिवसात म्हणजे 32 दिवसात सोनं 34,000 तर चांदी 85,000 रुपयांनी घसरण्याची गेल्या 40 वर्षातली पहिलीच वेळ असल्याने गुंतवणूकदार आणि सराफ व्यावसायिक हे दोघंही चिंतेत असून सराफ व्यावसायिकांना मोठा तोटा या ठिकाणी सहन करावा लागत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।